चंद्रपुरातल्या राजुरा तालुक्यातलं सावित्रीबाई फुले वसतिगृह असं ओसाड पडलंय. शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच वसतिगृहात कुणीच कसं नाही असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. तर मग खुद्द या विद्यार्थ्यांकडूनच ऐका त्याचं कारण. मला भूत दिसायला म्हणे रडत आमच्या पुढे झाला सर. आज 3-4 खेप रडत आला सर आमच्या पुढेच. आम्हाला काहीच म्हणले नाही, फक्त तुम्ही जात नका म्हणले घरात. ऐकलत म्हणे वसतिगृहात भूत असल्यामुळे 125 विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडून घरी जाणं पसंत केलंय. गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा आणि आसपासच्या दुर्गम गावातले गरीब विद्यार्थी 250 किलोमीटर दूर शिक्षणासाठी इथं येतात खरे, पण इथं त्यांना साध्या मूलभूत सोयी सुविधांसाठीही झगडावं लागतं. त्यातच आता भूताटकीची अफवा त्यांच्या मनात घर करू नये. त्यांना भूत दिसलं घाबरले का मग? घाबरले. वसतिगृहात भूताटकी असल्याची केवळ अफवा आहे. तसं तिथल्या गैरसोयी दूर करण्यात आल्यानं पालकांनी कुठलाही संशय न बाळगता पाल्यांना वसतिगृहात आणण्याचं आवाहन व्यवस्थापनानं केलंय. काही विद्यार्थ्यांना शिक्षणात रस नसल्यानं त्यांनी अनावश्यक वाद निर्माण केल्याचं संस्थेचं मत आहे. त्यांना शिकायचंच नव्हतं, त्यामुळे ते काहीतरी बहाणे करून चालले गेले. हे कोणी माया अंगात येते, देवी येते, असं येते तसं येते. बऱ्याच ते काय तेलुगू भाषेत बोलायचे आणि ते सांगायचे त्यांच्यात. काही त्याच्यातले मराठी विद्यार्थी होते, त्यांना सांगितलं की सर अशी बोलत आहे. अनिस कार्यकर्त्यांनी या शाळेला भेट देत पालक, विद्यार्थी आणि संचालकांचं समुपदेशन केलंय. अंधश्रद्धा निर्मूलन कायदाही आला. बऱ्याचशा लोकांमध्ये अजून याबाबत जनजागृती होत आहे. परंतु खऱ्या अर्थाने शिक्षण हे प्राथमिक शाळांपासून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे गरजेचं आहे. शाळेमध्ये सुद्धा आपण अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये बद्दल आपण जर फरक जर शिकवला, त्यांना जर आपण याच्याबद्दल माहिती दिली, तर विद्यार्थी कुठेतरी एक प्रगतशील होईल, विज्ञानवादी होईल. वसतिगृहातील भूताटकीच्या या अफवेमागे सुविधांचा अभाव हे कारण आहे की अन्य हे शोधणं आता महत्वाचं ठरणार आहे. मात्र या अफवेनं दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय हे मात्र नक्की. आशिष शंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.